वारकरी संप्रदाय आमने लोनाड़ परिसर के नियोजन समिति करता धरता सम्मानीय श्री शशिकांत जी थले व थले परिवारों ने हर वर्ष की तरह इस वर्ष भी अपने निवास स्थान भिवंडी तालुका के लोनाड़ गांव में अति सुंदर जय श्री केदारनाथ मंदिर के डेकोरेशन की सजावट में 10 दिवसीय गणपति बप्पा को विराजमान करके बड़े आदर व श्रद्धा के साथ पूजा अर्चना करते हुए अपने देवता की विदाई की। इस विदाई अवसर पर भारी संख्या में थले परिवार व गणेश भक्त उपस्थित थे। गणपति बप्पा मोरिया पुरचा वर्षी लौकरिया इस आशा के साथ अपने देवता की विदाई की। तो वहीं आगे हम आपको बता दें कि वारकरी संप्रदाय आमने लोनाड़ परिसर के नियोजन समिति करता धरता श्री शशिकांत जी थले ने सभी देशवासियों को गणेश उत्सव की शुभकामनाएं दी तथा गणपति बप्पा से सुख समृद्धि की प्रार्थना की। तो वहीं इस संपूर्ण जय श्री केदारनाथ मंदिर की सजावट नीलेश जयराम थले ने किया। प्रथम गणपती चरणी माझे मोठं वंदन। तो जशी बुद्धी देतो तसं मला कला अवगत झालेली आहे। दरवर्षी आपल्या रूढी परंपरा संस्कृती आणि वेगवेगळे असे देखावे करून मी बाप्पांसोबत आपली कला सादर करतो। त्यांनी जशी बुद्धी देईल तसं मी दरवर्षी डेकोरेशन करत असतो। प्रथम म्हणजे आवड निर्माण झाली की सवड आपोआप येते, हा प्रथम माझा मुद्दा। आवड असली तर काही होऊ शकतं, प्रयत्न केले तर परमेश्वरही भेटू शकतो। याप्रमाणे मी दरवर्षी चांगला डेकोरेशन कसा येईल इको फ्रेंडली ती बुद्धी मला बाप्पाकडून मिळते आणि तसं मी तो डेकोरेशन घडवत जातो। आणि या डेकोरेशनला तर यावर्षी माझा सगळ्या कुटुंबाचा हात आहे, असं नाही एकट्याने केलं, पण सर्व कुटुंबांनी मला काही ना काही छोटी मोठी मदत केली आहे। मी फक्त उभारण्याचं काम करतो, सजावटीचं काम पूर्ण माझं कुटुंब करत असतं। आणि या डेकोरेशनसाठी मला गावातील एका मित्राने यावर्षी भरपूर मदत केली, रितेश पवार म्हणून त्याचं नाव आहे। त्याने मला आराखडा उभारून दिला, नंतर मी माझी कला त्याच्यावर सादर केली। भरपूर हा देखावा मी मागच्या वर्षी जेव्हा गणपती होते मागच्या वर्षी केलं होतं जेजुरी गडाचं, आणि त्या वर्षी ठरवलं होतं की महादेवाचंच काहीतरी करेल, म्हणून मी हे केदारनाथचं श्री केदारेश्वर मंदिर त्याचा देखावा मी इथे सादर केला। आणि अशीच माझी कला अजून वाढत राहो ही गणपती चरणी माझी प्रार्थना आहे। DY फाउंडेशनतर्फे द्वितीय पारितोषिक मिळाले, त्यांचे मी आभार मानतो, कारण ते अशा कलाकारांना ते प्रोत्साहन देतात, ही मोठी गोष्ट आहे।
कलेला पैशाचा मोल नसतो, पण कलाकारांना प्रोत्साहन देणे ही मोठी गोष्ट आहे, म्हणून त्यांचे मी धन्यवाद देतो. आय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वेषु सर्वदा. गणपती बाप्पा मोरया. सर्व अनंत चतुर्थीच्या गणपती याच्या विसर्जनाच्या सर्वांना शुभेच्छा. या थले परिवाराकडनं सर्वांना शुभेच्छा आणि ह्या ग्रामस्थांना तसेच आमने लोणार परिसर वारकरी संप्रदाय यांच्या वतीने अनंत चतुर्थीने सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज आमच्या वडिलांची परंपरा आहे आणि आज तागायत मला वाटतं 50 वर्षाच्या अगोदरची परंपरा आहे गणपती बाप्पांची, आणि ही परंपरा आजपर्यंत चालू ठेवली व अशीच पुढे चालू राहू दे हीच गणपती बाप्पाच्या प्रार्थना. आणि या धाराचा गणपती बाप्पाच्या उत्सवात माझा सर्व कुटुंब सर्व परिवार तन मन धनाने गणपती बाप्पाची सेवा करत असतात आणि अशीच सेवा पुढे चालू राहो हीच गणपती बाप्पाच्या प्रार्थना. आणि माझा पुतण्या निलेश दरवर्षी डेकोरेशनच्या मार्फत तो काय नवीन डेकोरेशन तयार करत असतो. वर्षी जेजुरी गट केला, त्याशी त्याच्या डोक्याच्या वर्षी का आपण केदारनाथ मंदिराचा देखावा सादर करावा आणि त्या पद्धतीने त्यांनी हा देखावा सादर केलेला आहे आणि पुढे तो असाच करत राहो हीच बाप्पाचरणी प्रार्थना. आणि सर्व नागरिकांना गणपती बाप्पाच्या अनंत चतुर्थी व गणपती उत्सवाच्या सर्वांना माझ्या कुटुंबामार्फत तसेच लोणामस्तांच्या मार्फत आणि वारकरी संप्रदाय आमने परिसर यांच्या मार्फत सर्वांना गणपती बाप्पाच्या हार्दिक शुभेच्छा आणि ही अशीच सेवा करण्याची संधी मिळो हीच बाप्पाचरणी प्रार्थना. रामकृष्ण हरी. यावर्षी केदारनाथ मंदिराचा देखावा सादर केलेला आहे आणि फाउंडेशन मार्फत घरगुती डेकोरेशन देखावा स्पर्धा ते आयोजित केली होती. त्याच्यात यावर्षी द्वितीय पारितोषिक हा निलेशात देण्यात आला आहे. तसेच मी सुद्धा DY फाउंडेशनचा सल्लागार असल्या कारणाने ही ट्रॉफी बोलला म्हणजे हा माणसाला एक कलाकाराला उत्साह निर्माण होतं. गेल्या वर्षी 1 नंबर मिळाला होता, यावर्षी 2रा नंबर. याच्या कारणात काय होतं माहिती का, ही भेटल्यानंतर का एक कलाकाराला असा प्रोत्साहन मिळतं आणि तीच त्याचा कौतुक. ही पैशाने म्हणजे पैशाच्या जोडीला हा याची किंमत होणार नाही. हा एक मान सन्मान आहे माणसाचा आणि तो असा त्यांनी पुढं मिळवत राहो. आणि DY फाउंडेशन मार्फत हा चांगला उपक्रम राबवण्यात येत आहे, त्यांचं सुद्धा मी धन्यवाद मानतो. असं ते पुढेही कलाकारांना प्रोत्साहन देत राहो हीच गणपती चरणी बाप्पा प्रार्थना करतो आणि इथं थांबतो. रामकृष्ण हरी.